रात्रीच्या त्या शांत वेळी काव्याच्या मेसेजने अनायाच्या मनावरची संशयाची धुके काहीशी दूर केली होती. ओ, म्हणजे काव्य कबीर सर नाहीत तर. तो किती लांब दुसऱ्या शहरात राहतोय आणि मी उगाचच दोन्ही गोष्टींची सांगड घालत होते. इंटरनेटवर दोन माणसांचे विचार सारखे असणं हा खरंच एक सुंदर योगायोग असू शकतो, असा विचार करत तिने फोन उशीपाशी ठेवला. पण मेसेजच्या शेवटच्या ओळीने तिच्या मनामध्ये एक वेगळीच खळबळ उडून दिली होती. उद्या ऑफिसमध्ये जाताना कबीर सरांसाठी स्वतःच्या हाताने बनवलेला डबा घेऊन जा. हा विचार तिच्या मनात येताच अनयाचा चेहरा लाजेने पूर्णपणे लाल झाला. तिने उशीमध्ये तोंड लपवून घेतले. कबीर सरांसाठी डब्बा? मी? आणि ते काय विचार करतील? ऑफिसचे लोक काय म्हणतील? पण पण काव्याने सांगितलंय तर काहीतरी विचार करूनच सांगितलं असणार ना. आणि तसंही कबीर सरांचा कालचा तो कॅफेमधला मऊ रोमॅन्टिक अंदाज आठवला की माझ्या मनामध्ये काहीतरी वेगळंच होतंय. ती स्वतःशीच पुटपुटली. तिने रात्री 12:30 वाजता बेडवरून उठून सरळ किचन काढलं. कबीर सरांना काय आवडत असेल या विचाराने ती फ्रीज उघडून पाहू लागली. तिने ठरवलं की उद्या सकाळी लवकर उठून ती कबीर सरांच्या आवडीचे, जे तिने एकदा रियाकडून ऐकले होते, ते काजू घालून मऊ सुगंधी पोहे आणि बटाट्याचा किस, सोबतीला छान आलं घातलेला चहा एका वेगळ्या फ्लॅक्समध्ये तयार करणार. दुसरीकडे कबीर आपल्या घराच्या मऊ गादीवर झोपण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या ओठांवरून ते मिश्किल आणि विजयी हसू हटतच नव्हते. त्याने अतिशय हुशारीने स्वतःवरचा संशय तर दूर केलाच होता, उलट काव्य बनून अनयाला खऱ्या आयुष्यामध्ये स्वतःसाठी डबा आणायला भाग पाडले होते. अनया, तू किती निरागस आहेस. उद्या सकाळी माझ्यासाठी डबा बनवताना तुझ्या चेहऱ्यावर काय भाव असतील ह्याचाच मी विचार करतोय. बघूया उद्या तुझा तो डबा माझ्या टेबलवर कसा येतो आणि ऑफिसच्या वातावरणामध्ये आपली ही लपून चाललेली ओढ काय वळण घेते. कबीरने कल्पनेतच तिच्या हाताच्या पोह्यांची चव चाखली आणि तो सुखाने डोळे बंद करून झोपी गेला. सकाळी 5:30 वाजता अनयाच्या खोलीमध्ये अलार्म वाजला. एरवी अलार्म वाजल्यावर चिडणारी अनया आज एका झटक्यात बेडवरून उठली. तिने घाईघाईने आंघोळ उरकली. ओले केस टॉवेलने गुंडाळून ती सरळ किचनमध्ये आली. तिने गॅसवर कढई ठेवली. मोहरी तडतडली. कडीपत्ता आणि हिरव्या मिरच्यांचा खमंग सुवास अख्ख्या घरामध्ये पसरला. तिने पोह्यांवर हलकी साखर, लिंबू आणि भरपूर कोथिंबीर पेरली. डबा पॅक करताना तिचे हात थोडे थरथरत होते. देवा, तो खडूस माणूस हा डबा फेकून तर देणार नाही ना, की सगळ्यांसमोर मला ओरडणार? अशा शंका तिच्या मनामध्ये येत होत्या. पण तिने मनावर दगड ठेवून डबा सुंदर कापडात बांधला. आज तिने ऑफिससाठी हलक्या आकाशी रंगाचा कुर्ता आणि पांढरी लेगिन्स घातली होती. केसांना हलकासा पोनीटेल बांधला होता. डोळ्यांमध्ये काजळ भरताना तिचे मन कबीरच्याच विचारांमध्ये गुंग होते. 9 वाजायला 15 मिनिटं बाकी असताना अनया ऑफिसमध्ये पोहोचली. तिच्या हातामध्ये नेहमीचीच सॅक होती, पण तिच्या लॅपटॉप बॅगच्या आतमध्ये तो गुप्त डबा दडलेला होता. ती आपल्या सीटवर बसली, पण तिची अस्वस्थता लपण्यासारखी नव्हती. ती सारखी घड्याळाकडे आणि दाराकडे पाहत होती. रियाने तिच्या टेबलवर येत विचारले, काय ग अनया, आज खूप लवकर? आणि हे काय, चेहऱ्यावर इतकी घालमेल का आहे? काही गुपित आहे का? का का काही नाही ग, बस सहज लवकर आले, अनया चाचरत म्हणाली आणि तिने फाईल्स उघडल्या. बरोबर 9 वाजता कबीरने फ्लोअरवर प्रवेश केला. आज त्याने गडद निळ्या रंगाचा 3-piece सूट घातला होता. केसांची स्टाईल अत्यंत परफेक्ट होती आणि डोळ्यांवरचा तो चष्मा त्याच्या रुबाबाची धार वाढवत होता. तो जेव्हा अनयाच्या डेस्कवरून गेला तेव्हा त्याची नजर थेट तिच्या आकाशी रंगाच्या कुर्त्यावर आणि तिच्या चेहऱ्यावरच्या त्या भित्र्या भावांवर गेली. कबीरला आतून खूप हसू येत होतं, पण त्याने चेहऱ्यावर नेहमीचा कडक गंभीर मुखवटा चढवला आणि तो सरळ आपल्या केबिनमध्ये निघून गेला. दुपारचे 12:30 वाजले. ऑफिसमध्ये लंच ब्रेकची घोषणा झाली. सर्व कर्मचारी आपापले डबे घेऊन कॅफेटेरियाच्या दिशेने धावू लागले. विहानही आपल्या केबिनमधून बाहेर आला. हाय अनया, चल आज लंचला एकत्र बसूया. आज तर मी कॅफेटेरियामध्ये खूप भारी मेस आणली आहे. अनयाने घाईघाईने म्हटले. विहान, तुम्ही पुढे व्हा. मला कबीर सरांना एक महत्त्वाचा रिपोर्ट द्यायचा आहे. मी 5 मिनिटात येते. विहानने डोळा मिचकावला. ओके बाबा, जा जा. त्या ज्वालामुखीला आधी शांत कर. आणि विहान निघून गेला. ऑफिसचा फ्लोअर पूर्णपणे रिकामा झाला होता. फक्त पॅसेजचे दिवे सुरू होते. अनयाने लॅपटॉप बॅगमधून तो कपड्यात बांधलेला डबा आणि चहाचा फ्लास्क काढला. तिचे हृदय इतक्या वेगाने धडधडत होते की तिला स्वतःचा श्वास ऐकू येत होता. ती भीत कबीरच्या केबिनच्या दिशेने चालली. केबिनच्या पारदर्शक काचेतून तिने पाहिले. कबीर लॅपटॉप बंद करून फाईल पाहत बसला होता. अनयाने हळूच दार ढकलले. मे आय कम इन सर? कबीरने डोके वर केले. त्याचे तीक्ष्ण डोळे तिच्या हातातील त्या डब्याकडे गेले. त्याच्या अंतर्मनामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या, पण तो शांत राहिला. या अनया, काय आहे? अनया टेबलपाशी आली.
तिने तो डबा आणि फ्लास्क कबीरच्या समोर टेबलवर ठेवला. तिच्या हाताची बोटे थरथरत होती. सर, ते मी आज सकाळी घरी पोहे बनवले होते आणि आणि खूप छान आलं घालून चहा केला होता. काल तुम्ही मला टपरीवरचा चहा पाजला आणि मला घरी सोडलं म्हणून थँक्यू म्हणून मी तुमच्यासाठी हा डबा आणलाय. ती डोळे खाली करून एका श्वासामध्ये बोलून गेली. कबीरने त्या डब्याकडे पाहिलं. केबिनमध्ये एक खूपच सुंदर रोमॅन्टिक शांतता पसरली होती. कबीर खुर्चीवरून उभा राहिला. तो टेबल ओलांडून अनयाच्या अगदी जवळ आला. अनयाने घाबरून मागे वळण्याचा प्रयत्न केला, पण तिचा पाय साडीत तिच्या कुर्त्यामध्ये अडखळला आणि ती थेट मागे पडणारच होती. कबीरने कोणतीही वेळ न घालवता अत्यंत वेगाने तिचा हात पकडला आणि दुसऱ्या हाताने तिची कंबर घट्ट धरून तिला स्वतःकडे खेचले. हा प्रसंग इतका अनपेक्षित आणि चुकून घडणारा होता की अनया थेट कबीरच्या रुंद छातीवर येऊन आदळली. तिच्या हातातील पेन खाली पडला. कबीरच्या वेस्टकोटची बटणे तिच्या कुर्त्याला स्पर्श करत होती. दोघांमध्ये केवळ शून्याचे अंतर उरले होते. कबीरच्या कडक हातांचा विळखा तिच्या कमरेभोवती घट्ट होता. अनयाने दचकून आपले डोळे मोठे केले आणि थेट कबीरच्या डोळ्यांमध्ये पाहिले. चष्म्याच्या मागचे कबीरचे ते डोळे आज पूर्णपणे प्रेमाने आणि एका अनामिक धुंदीने वेढलेले होते. कबीरचा गरम श्वास तिच्या कपाळावर आणि गालावर जाणवत होता. अनयाची पोनीटेल सुटली होती आणि तिचे केस कबीरच्या खांद्यावर विखुरले होते. काही सेकंदासाठी केबिनमधील वेळ जणू तिथेच थांबली. बाहेर ऑफिसमध्ये कोणीच नव्हते. फक्त एसीचा संथ आवाज आणि दोघांच्या हृदयाची प्रचंड वेगवान धडधड ऐकू येत होती. हा अतिशय तीव्र, रोमॅन्टिक आणि श्वास रोखणारा प्रसंग होता. सर, सोडा मला, अनया अत्यंत हळू कातर आवाजामध्ये म्हणाली. तिचे गाल लाजेने इतके लाल झाले होते की जणू काही तिथे गुलाबाचे रंग उमटले होते. कबीरने तिच्या डोळ्यांमध्ये पाहिले. त्याच्या ओठांवर एक अत्यंत गोड आणि रोमॅन्टिक हसू आले. जर मी नाही सोडलं तर? कबीरचा आवाज इतका खोल आणि मादक होता की अनयाच्या पायाखालची जमीनच सरकली. सर, कोणीतरी येईल, ती लाजून त्याचे शर्टचे कॉलर घट्ट पकडत म्हणाली. कबीरने हलकेच तिला सरळ उभे केले, पण तिचा हात सोडला नाही. त्याने तिचा मऊ हात आपल्या हातामध्ये घट्ट धरून ठेवला. अनया, पडताना स्वतःला सांभाळ जा. दरवेळी मी तुम्हाला सावरणारा शेजारी नसेल, तो मिश्किलपणे म्हणाला. तिने आपला हात सोडून घेतला आणि टेबलवरील डब्याकडे बोट दाखवले. सर, तुम्ही हा डबा खाणार का? कबीर हसला. त्याने चष्मा काढून टेबलवर ठेवला. ज्या डब्यासाठी तुम्ही सकाळी 5:30 वाजता उठून इतकी मेहनत घेतली आहे, तो डबा आम्ही नाकारू कसा शकेन? अनया थक्क झाली. तिचे डोळे मोठे झाले. तुम्हाला तुम्हाला कसं कळलं की मी 5:30 वाजता उठले होते? तिच्या मनामध्ये संशयाची जुनी घंटा पुन्हा वाजली आणि मग कबीर एका क्षणासाठी अडखळला. त्याला समजलं की त्याने ओघामध्ये गुपित उघडे केले होते. पण तो कबीर होता, अत्यंत हुशार. त्याने लगेच स्वतःला सावरलं. ते पोह्यांचा सुवास आणि तुमच्या चेहऱ्यावरचा हा थकवा सांगतोय की तुम्ही खूप सकाळी उठून स्वयंपाक केलाय. बिझनेसमन आहोत आम्ही. माणसाचा चेहरा वाचणं आमचं काम आहे. कबीरने हसून वेळ मारून नेली. अनयाने सुटकेचा श्वास घेतला. ओ, मला वाटलं दुसरं काही. बरं, मी निघते. थांबा अनया. कबीरने डबा उघडला. पोह्यांचा खमंग सुवास केबिनमध्ये पसरला. त्याने एक चमचा पोहे तोंडात टाकले. त्याचा चेहरा समाधानाने भरून गेला. अप्रतिम. माझ्या आयुष्यात मी इतके टेस्टी पोहे कधीच खाल्ले नव्हते. आणि चहा? त्याने फ्लास्कमधून चहा कपामध्ये ओतला आणि घोट घेतला. कमाल. अनया, तुम्ही खरोखरच खूप सुगरण आहात. कबीर सरांकडून आपल्या सुगरणपणाचे एवढे मोठे कौतुक ऐकून अनयाचा आनंद गगनात मावेनासा झाला. ती लाजत लाजत केबिन बाहेर पडली. दुपारनंतर ऑफिसमध्ये डिझाईनचे काम सुरू झाले. विहानने अनयाला पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न केला. काय मग अनया, ज्वालामुखी शांत झाला का? विहान, गप्प बसा ना, ते खूप चांगले आहेत. त्यांनी डबा पूर्ण संपवला आणि खूप कौतुकही केलं माझं, अनया हसून म्हणाली. विहानने कबीरच्या केबिनकडे पाहिले. कबीर केबिनमधून त्यांच्याकडे पाहत लॅपटॉपच्या आड हसत होता. विहानच्या लक्षात आले की हा खेळ आता पूर्णपणे कबीरच्या बाजूने चालला आहे. संध्याकाळचे 6 वाजले होते. ऑफिस सुटायची वेळ झाली. आज बाहेर पाऊस नव्हता, पण आकाशामध्ये खूप सुंदर सोनेरी रंगाची संध्याकाळ उमटली होती. अनयाने आपली बॅग घेतली आणि ती घराच्या दिशेने निघाली. आज तिचे मन खऱ्या आयुष्यातील कबीर सरांच्या त्या अनपेक्षित स्पर्शाने आणि त्यांच्या "जर मी नाही सोडलं तर" या वाक्याने पूर्णपणे घायल झाले होते. रात्री 11 वाजले होते. खोलीमध्ये शांतता होती. अनया खिडकीपाशी बसून चांदण्यांकडे पाहत होती. तिच्या गालावर अजूनही कबीर सरांच्या श्वासाची ऊब जाणवत होती. तिने अत्यंत वाक होऊन डोळ्यांमध्ये एक नवी ओढ घेऊन फोन काढला आणि काव्यच्या मेसेज बॉक्समध्ये गेली. तिने मेसेज टाईप केला. काव्य, आज जे काही घडलं ते मी शब्दात सांगू शकत नाही. तुमच्या सल्ल्यानुसार मी कबीर सरांसाठी डबा घेऊन गेले होते आणि जेव्हा मी त्यांना डबा दिला तेव्हा मी चुकून केबिनमध्ये मागे पडत होते.
आणि कबीर सरांनी मला कमरेत घट्ट पकडून स्वतःकडे खेचून घेतलं. काव्य, आम्ही दोघे इतके जवळ होतो की मला त्यांचा प्रत्येक श्वास जाणवत होता. त्यांनी मला विचारलं, जर मी नाही सुटलं तर? त्यांचा आवाज, ते डोळे, मी पूर्णपणे त्यांच्या प्रेमात वाहून गेले होते. काव्य, त्यांनी डबा खूप आवडीने खाल्ला आणि माझं खूप कौतुक केलं. काव्य, तुमचे सल्ले जादूसारखे काम करतात. आज मला जाणवलं की खऱ्या आयुष्यातलं हे वास्तव ऑनलाईन जगातल्या कल्पनेपेक्षा कितीतरी पटीने जास्त सुंदर आणि रोमॅन्टिक आहे. थँक्यू सो मच काव्य. तुम्ही नसता तर मी कदाचित कबीर सरांच्या या हळव्या रूपापर्यंत कधीच पोहोचू शकले नसते. मेसेज सेंड करून तिने फोन छातीशी घट्ट लावला आणि डोळे बंद केले. दुसरीकडे कबीर आपल्या फ्लॅटच्या सोफ्यावर बसून दूध पित होता. त्याच्या फोनवर अनाया स्पार्क्सचा हा मेसेज आला. कबीरने मेसेज वाचला आणि त्याने सोफ्यावर मागे टाकून मान टाकून एक खूप मोठा समाधानाचा श्वास घेतला. त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू यायचे बाकी राहिले होते. अनया त्याच्या प्रेमामध्ये इतकी वेडेपणाने पडली होती की हे वाचून त्याचे हृदय भरून आले. त्याला या खेळाची, या सस्पेन्सची आणि या लपंडावाची आता इतकी सवय झाली होती की त्याला हे गुपित अजून खूप पुढे घेऊन जायचे होते. तो तिला इतक्याच लवकर मुक्त करणार नव्हता, कारण जितका हा सस्पेन्स लांबेल तितकीच खऱ्या आयुष्यातील प्रेमाची ओढ अधिकच घट्ट होणार होती. कबीरने काव्य बनून अत्यंत रोमॅन्टिक, सस्पेन्स वाढवणारा आणि नात्याला एका नवीन उंचीवर घेऊन जाणारा रिप्लाय टाईप केला. अनया, तुमच्या हृदयाची ती धडधड आज माझ्या शब्दांमध्ये जाणवते आहे. मला खूप खूप आनंद झाला की कबीर सरांनी अखेर त्यांच्या बाहुपाशामध्ये तुम्हाला सावरून घेतलं. जर मी नाही सोडलं तर? हा केवळ एक प्रश्न नव्हता अनया, तो त्यांचा तुमच्यावर असलेला जन्मोजन्मींचा अधिकार होता, जो त्यांनी आज खऱ्या आयुष्यामध्ये गाजवला. तुमची ही लव्ह स्टोरी आता एका अशा वळणावर आली आहे जिथे मुखवटे फक्त नावापुरते उरले आहेत. खऱ्या आयुष्यातल्या त्या कबीरच्या मिठीमध्ये स्वतःला पूर्णपणे विसरून जा अनया, कारण तोच तुमचा रक्षक आहे. पण लक्षात ठेवा, कधी कधी आपण ज्याच्या मिठीत असतो तोच आपल्या अंतर्मनाचा कवी असतो. फक्त ओळखायला थोडी नजर बदलावी लागते. खऱ्या आयुष्यातील या वास्तववादी प्रेमाचा स्वीकार करा आणि उद्या ऑफिसमध्ये जाताना कबीर सरांच्या डोळ्यांमध्ये एक चोरटी नजर टाकून पहा. तुम्हाला तिथे तुमचा काव्य नक्कीच दिसेल. मी तुमच्या उद्याच्या नवीन वळणाची वाट पाहीन. मेसेज सेंड करून कबीरने फोन गळ्याशी लावला. बाहेर चांदण्या लखलखत होत्या आणि खऱ्या आयुष्यातील प्रेम आता एका अशा धुंदीमध्ये पोहोचले होते जिथे गुपिते अजूनही सुरक्षित होती, पण मने मात्र पूर्णपणे एक झाली होती. पुढच्या भागात हा चोरट्या नजरांचा खेळ काय नवीन ट्विस्ट घेऊन येणार हे पाहणे आता अधिकच थरारक ठरणार होते.